धाराशिवच्या उमरगा तालुक्यातल्या मुरुम आणि येणेगूर परिसरात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आंबा, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान. AI तंत्रज्ञानाद्वारे वारीत होणार गर्दीचं व्यवस्थापन. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी AI तंत्रज्ञानाची पंढरपूरमध्ये चाचणी. AI द्वारे गर्दीचं प्रमाण आणि गर्दीची घनता मोजता येऊ शकणार. पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरण. 21 ते 24 एप्रिल दरम्यान चित्रपताका नावानं होणार महोत्सव. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या हस्ते अनावरण होणार. हेलिकॉप्टर घेण्यासाठी बीडमधल्या शेतकऱ्यानं मागितलं कर्ज. शेतात जाण्यासाठी मार्ग नसल्यानं केली कर्जाची मागणी. केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे हेलिकॉप्टर घेण्यासाठी केली कर्जाची मागणी. पुण्यामध्ये समृद्ध जीवन कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचं आंदोलन. गुंतवलेले पैसे परत मिळावे यासाठी आंदोलन. 8 वर्षांपासून पैसे परत न मिळाल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप. मुंबईतल्या मालाडच्या मालवणी इथं इंडियन युनियन मुस्लिम लीगचं आंदोलन. वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याविरोधात आंदोलन. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात. अंधेरीमधल्या गोखले पुलाचं काम 15 मे पर्यंत पूर्ण न झाल्यास काम बंद पाडण्याचा इशारा. आमदार मुरजी पटेल यांनी दिला इशारा. घोटगे, सोनवडे, गारगोटी, कोल्हापूर नियोजित घाट मार्गाच्या कामाला आता चालना मिळणार. नव्या आराखड्याला केंद्रीय समित्यांच्या मान्यतेची प्रतीक्षा. सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची हकालपट्टी करण्याची मागणी. भाजपचे नेते किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पठाण यांच्या कार्यालयातनं 22,000 कागदपत्र गायब असल्याची माहिती समोर. धाराशिवमध्ये पवनचक्कीतल्या तांब्याच्या तारा लुटणारी टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. एक चारचाकीसह 12 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.